विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विक्रांत बालटशा. माझे यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत बालटशा एज्युकेशन हब यामध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ FY BCom NEP एक्झाम फॉर्म हा कशा पद्धतीने भरावायचा आहे. तर चला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आपल्या वेब ब्राउझरमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वेब ॲड्रेस www.unipune.ac.in टाईप करायचा आहे आणि हा वेब ॲड्रेस त्या ठिकाणी ओपन करायचा आहे. वेब ॲड्रेस ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने विद्यापीठाची वेबसाईट आपल्या स्क्रीनवर ओपन होईल. या वेबसाईटमधील एक्झामिनेशन या ऑप्शनवर आपण क्लिक करायचे आहे. एक्झामिनेशन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक्झाम ऑनलाईनची विंडो त्या ठिकाणी ओपन होईल. एक्झाम ऑनलाईनची विंडो ओपन झाल्यानंतर या ठिकाणी एक्झाम फॉर्म्स ऑनलाईन हे जे ऑप्शन आहे हे या ऑप्शनवर आपण क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी एक्झाम फॉर्म ऑनलाईनची पुढची विंडो ओपन होईल. यावर आपण बघू शकतात की एक्झाम फॉर्म विषयी या ठिकाणी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्याचप्रकारे एक्झाम फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी अगदी बॉटमला लिंक 1 to लिंक 8 अशा 8 लिंक या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यापैकी कुठलीही लिंक आपण क्लिक करा. आपण लिंक 1 वर क्लिक करूयात. लिंक 1 वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक्झाम फॉर्म ऑनलाईनची पुढची विंडो आपल्याला दिसते. त्या ठिकाणी फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, युजर मॅन्युअल, एक्झाम फॉर्म डेट्स, त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, नोटिफिकेशन, रूल्स अशी विविध माहिती त्या ठिकाणी दिली आहे. एक्झाम फॉर्म स्टार्ट डेट, एंड डेट बघण्यासाठी आपण एक्झाम फॉर्म डेट्सवर क्लिक करू शकता आणि त्यानंतर आपल्याला दिसतंय या ठिकाणी प्रोसीड टू लॉग इन. तर आपण प्रोसीड टू लॉग इनवर क्लिक करावे. प्रोसीड टू लॉग इनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पुढची विंडो त्या ठिकाणी ओपन होणार आहे. स्टुडंट प्रोफाईल सिस्टम म्हणजे आपण जी SPS अकाउंट तयार केलेला आहे त्याची विंडो. या ठिकाणी बॉटमला स्टुडंट नावाचा ऑप्शन दिसतोय. त्या ऑप्शन अंतर्गत आपल्याला लॉग इन हा एक ऑप्शन आहे. त्या लॉग इन ऑप्शनवर आपण क्लिक करायचे आहे. लॉग इन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी लॉग इन करण्यासाठी स्टुडंट आयडेंटिटी मॅनेजर त्या ठिकाणी ओपन होणार आहे. त्या ठिकाणी आपण लॉग इन बायवर क्लिक करायचं आहे. लॉग इन बायवर 2 ऑप्शन्स असतील, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर, म्हणजे जो तुम्ही रजिस्टर्ड केलेला आहे तो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर, आणि त्यानंतर तुम्ही दोघांपैकी कुठला तरी एक ऑप्शन सिलेक्ट करायचा. आपण या ठिकाणी मोबाईल नंबर सिलेक्ट केला. तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर तुमचा SPS अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी टाईप करा आणि त्यानंतर हे जे काही न्यूमेरिकल कॅप्चा दिसतोय तो या ठिकाणी एंटर करा आणि नंतर लॉग इनवरती क्लिक करा. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मग आपलं स्टुडंट प्रोफाईल सिस्टमचा आपला डॅशबोर्ड त्या ठिकाणी ओपन झाला आहे. या ठिकाणी तुमची सर्व इन्फॉर्मेशन दिसेल. तुमचं लर्निंग मोड, रेग्युलर, त्यानंतर तुमचा कोर्स एनरोलमेंट, त्या ठिकाणी तुमचा एलिजिबिलिटी नंबर, तुमचा कोर्स नेम त्या ठिकाणी दिसतंय. कॉलेज इन्फॉर्मेशन अंतर्गत तुमच्या कॉलेजचा पिनकोड आणि तुमच्या कॉलेजचं नाव, त्यानंतर तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशन अंतर्गत तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव त्या ठिकाणी दिसेल. प्रोफाईल स्टेटस या ठिकाणी दिसणार आहे कम्प्लीट असेल. नाव यू कॅन फिल एक्झाम फॉर्म, क्लिक ऑन एक्झाम फॉर्म. तर त्या ठिकाणी ॲक्शन टॅब अंतर्गत सर्वात शेवटची जी टॅब आहे ती आहे एक्झाम फॉर्मची. तर या एक्झाम फॉर्मवर तुम्ही क्लिक करायचं आहे. एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर पुढची विंडो या ठिकाणी ओपन होईल एक्झाम फॉर्म ऑनलाईनची. त्या ठिकाणी प्रोसीड या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता ओपन झालेला आहे तुमचा एक्झाम फॉर्म. ओके, या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ओनली 1 ॲप्लिकेशन इज अलाउड, हॅव्हिंग ॲप्लिकेशन स्टेटस कम्प्लीट. इफ यू वॉन्ट टू डिलीट ॲप्लिकेशन प्लीज विजिट टू respective college. Exam form print option is available only after successful online payment. Online payment option is available only after the college inward exam form. Please verify your exam form from your college. Once payment is complete, no further modification is allowed. म्हणजे पेमेंट तुम्ही केल्यानंतर फॉर्म मध्ये कुठलाही बदल करता येणार नाही. आणि त्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहेत. फर्स्ट इयर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अँड लॉ ग्रॅज्युएशन स्टुडंट ओनली, प्लीज सिलेक्ट दिस ऑप्शन. आणि अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग अँड ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट, प्लीज सिलेक्ट दिस ऑप्शन. तर आता या 2 ऑप्शनपैकी काळजीपूर्वक ऐका, या 2 ऑप्शनपैकी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे ऑप्शन नंबर 2, दॅट इज अदर दॅन फर्स्ट इयर नॉन इंजिनिअरिंग अँड ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर तुम्ही क्लिक करायचं आहे. क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर पुढच्या विंडोमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे
आपला पॅटर्न, त्या ठिकाणी पॅटर्न नेम आपल्याला दिसेल. आता या ठिकाणी BBA 2024, BBA CA 2024, BBA IB 2024, Bachelor of Commerce 2024 credit pattern, BCom BM 2024 credit pattern, BCom CA 2024, BCom IB 2024, BCA Commerce 2024, MCom 2019 credit pattern आणि MCom 2023 credit pattern असे पॅटर्न दिसत आहेत. हा फॉर्म आपण फर्स्ट इयर BCom साठी भरत आहोत, म्हणून आपण सिलेक्ट करणार आहोत बॅचलर ऑफ कॉमर्स 2024 क्रेडिट पॅटर्न. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या फॉर्मची पुढची विंडो त्या ठिकाणी ओपन झालेली दिसते, ती आहे स्टुडंट बेसिक डिटेल. ज्या वेळेस आपण SPS अकाउंट क्रिएट केल्यानंतर आपली जी माहिती या SPS अकाउंटमध्ये भरलेली असेल, पर्सनल इन्फॉर्मेशन, ती सर्व पर्सनल इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिसेल. स्टुडंट नेम, बर्थ डेट, ईमेल ID, परमनंट ॲड्रेस, मदर नेम, जेंडर, मोबाईल नंबर, तालुका, डिस्ट्रिक्ट, पिनकोड, स्टेट, नॅशनॅलिटी, कॅटेगरी, कॉलेज नेम, फॅकल्टी नेम, पॅटर्न नेम दिसेल तुमचं. आधार नंबर त्या ठिकाणी दिसणार नाही. 11 डिजिट युनि पुणे ID, दॅट इज एलिजिबिलिटी नंबर दिसेल तुमचा. मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, मायनॉरिटी, फिजिकल हँडिकॅप, सर्व इन्फॉर्मेशन दिसणार आहे. ही इन्फॉर्मेशन बघून नंतर तुम्ही नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या NEP एक्झाम फॉर्म विंटर सेशनची पुढची विंडो आपल्याला ओपन होताना दिसते. आता या ठिकाणी तुम्ही तुमचं स्पेशलायझेशन सिलेक्ट करायचे आहे. तर तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे, रेग्युलर आणि रिस्ट्रक्चर. तुम्ही क्लिक करणार आहात रेग्युलरवर. रेग्युलरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचे सब्जेक्ट जे आहे फॉर्म मधले ते सब्जेक्ट आपल्याला ओपन होताना दिसत आहेत. पहिल्यांदा या ठिकाणी दिसतील आपल्याला कंपल्सरी सब्जेक्ट. कंपल्सरी सब्जेक्ट आहे टोटल 5. त्यामध्ये फर्स्ट वन AEC 101, दॅट इज इंग्लिश मास्टरिंग इंग्लिश फॉर प्रोफेशनल पर्पज. या ठिकाणी तुम्हाला ऑटोमॅटिकली इंटरनल आणि युनिव्हर्सिटी एक्झाम अंतर्गत टिक दिसणार आहे, जो तुमचा 2 क्रेडिटचा सब्जेक्ट आहे. त्यानंतर IBE 109T इंट्रोडक्शन टू बिहेवियरल इकॉनॉमिक्स, त्यामध्ये सुद्धा इंटरनल आणि युनिव्हर्सिटी एक्झामला टिक आहे, जो तुमचा 4 क्रेडिट सब्जेक्ट आहे. त्यानंतर IKS इंडियन नॉलेज सिस्टम IKS जनरिक, त्यामध्ये सुद्धा इंटरनलला आणि युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये टिक दिसेल, जो 2 क्रेडिटचा सब्जेक्ट आहे. त्यानंतर ACC 111 COM बिझनेस अकाउंटिंग, त्यामध्ये सुद्धा इंटरनल युनिव्हर्सिटी एक्झामच्या अंतर्गत टिक आहे, 2 क्रेडिटचा सब्जेक्ट. आणि त्यानंतर शेवटचा कंपल्सरी सब्जेक्ट म्हणजे VEC 101T एन्व्हायरमेंटल एज्युकेशन फर्स्ट, त्यामध्ये सुद्धा इंटरनल आणि युनिव्हर्सिटी एक्झामला टिक आहे आणि जो 2 क्रेडिटचा सब्जेक्ट. म्हणजे तुमचे जे स्पेशल सब्जेक्ट असतील 5, ते ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सिलेक्टेड असणार आहे, तुम्हाला सिलेक्शन करण्याची गरज नाही. त्यानंतर ऑप्शनल सब्जेक्ट. आता ऑप्शनल सब्जेक्टमध्ये तुम्ही 2 सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला दिसता येते एकूण त्या ठिकाणी 8 ऑप्शनल सब्जेक्ट आहे. बिझनेस एन्व्हायरमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप 1, बेसिक्स ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड मटेरियल अकाउंटिंग 1, फायनान्शियल अकाउंटिंग 1, फंडामेंटल्स ऑफ बँकिंग 1, फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग 1, इंडियन लीगल सिस्टम अँड लीगल मेथड 1, मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट 1 अँड स्टॅटिस्टिकल डिसिजन अनालिसिस 1. तर यापैकी तुम्हाला किती सब्जेक्ट सिलेक्ट करायचे? 2 सब्जेक्ट सिलेक्ट करायचे, जे तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट आहे. तर या ठिकाणी ज्या विद्यार्थिनीचा आपण फॉर्म भरत आहोत, त्या विद्यार्थिनीचा आणि हा फॉर्म आपण श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयामध्ये भरत आहोत, त्यामुळे या विद्यार्थिनीचा या ठिकाणी ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तो आहे CMA 102T बेसिक्स ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग अँड मटेरियल अकाउंटिंग. या ठिकाणी तुम्ही फक्त सिलेक्ट या ऑप्शनला टिक करायचंय. इंटरनल आणि युनिव्हर्सिटी एक्झामच्या समोर ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी टिक आहे, जो आहे आपला 4 क्रेडिटचा सब्जेक्ट. आणि त्यानंतर या ठिकाणी दुसरा जो कंपल्सरी ऑप्शनल सब्जेक्ट आहे या महाविद्यालयासाठी, तो आहे फायनान्शियल अकाउंटिंग 1. त्यामुळे फायनान्शियल अकाउंटिंग 1च्या समोर देखील तुम्ही टिक करायचं आहे. आता या ठिकाणी 2 आपले ऑप्शनल सब्जेक्ट आपण टिक केल्यानंतर, ज्या विद्यार्थी टिक केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली दिसतं इंटरनल आणि युनिव्हर्सिटी एक्झामच्या समोर टिक आहे. ज्या विद्यार्थिनींचा ऑप्शनल सब्जेक्ट फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंग असेल, त्या विद्यार्थिनींनी फंडामेंटल्स ऑफ मार्केटिंगला टिक करा आणि फायनान्शियल अकाउंटिंग 1ला या ठिकाणी टिक करा. ओके, असं ऑप्शनल सब्जेक्टला टिक केल्यानंतर लगेच या ठिकाणीच याच विंडोजमध्ये आपल्याला बॉटमला OEचे सब्जेक्ट आपले त्या ठिकाणी दिसणार आहेत. ओके, OEचे सब्जेक्ट
अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. तर त्यामध्ये पहिला ऑप्शन असेल तुमचा सिलेक्ट फॅकल्टी. तर या सिलेक्ट फॅकल्टीवर क्लिक केल्यानंतर तुमचे त्या ठिकाणी दोन त्या ठिकाणी ड्रॉपडाऊनमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. एक असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा, दुसरा असेल ह्युमॅनिटीजचा. आता सायन्स अँड तुमचं जर सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला ओई असेल तर तुम्ही सायन्स अँड टेक्नॉलॉजी सिलेक्ट करा. तुमचा ह्युमॅनिटीज मधला ओई असेल तर तुम्ही ह्युमॅनिटीजचा त्या ठिकाणी सिलेक्ट करा. आपण बघूयात ते आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये कुठले ओई अवेलेबल आहेत आणि त्यानंतर आपण ह्युमॅनिटीज मधले सुद्धा सर्व ओई सब्जेक्ट बघूयात. तर आपण या ठिकाणी सायन्स अँड टेक्नॉलॉजी सिलेक्ट केलं, सिलेक्ट फॅकल्टी म्हणून. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे, सॉरी आपण ह्युमॅनिटीज वर त्या ठिकाणी पहिल्यांदा टिक करूयात. ह्युमॅनिटीजवर आपण क्लिक केलं. ह्युमॅनिटीजवर क्लिक केल्यानंतर सब फॅकल्टी म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील. एक असेल आर्ट्स, फाईन आर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स आणि दुसरा असेल लॉ. तर तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आर्ट्स, फाईन आर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स. ओके. त्यानंतर कोर्समध्ये तुम्हाला फक्त एकच ऑप्शन दिसेल, तो आहे बॅचलर ऑफ आर्ट्स 2024 क्रेडिट पॅटर्न. तो तुम्ही सिलेक्ट करायचा आहे आणि तो सिलेक्ट झाल्यानंतर मग पुढचं ऑप्शन दिसणार आहे ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्ट. ओपन इलेक्टिव्ह सब्जेक्टवर क्लिक केल्यानंतर आर्ट्समध्ये असणारे सर्व सब्जेक्ट या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत बघा, ऑल सब्जेक्ट आणि त्याचा कोड नंबर. तुम्हाला ऑलरेडी सर्व ओई सब्जेक्टची लिस्ट आणि त्याच्या कोड नंबरची लिस्ट त्या ठिकाणी सेंड केलेली आहे. तर तुमचा जो ओई असेल त्याचा कोड नंबर आणि त्या विषयाचं नाव व्यवस्थित त्या ठिकाणी बघा आणि तो सब्जेक्ट त्या ठिकाणी सिलेक्ट करा. आता या ठिकाणी या विद्यार्थिनीचा ओई सब्जेक्ट आहे OEH101 MAR, व्यक्तिमत्व विकास आणि भाषा. तर हा विषय आपण त्या ठिकाणी सिलेक्ट केला आहे. आपण त्या ठिकाणी सायन्सचे सुद्धा ओई बघूयात. तर सिलेक्ट फॅकल्टीमध्ये आपण काय केलं, सायन्स अँड टेक्नॉलॉजी सिलेक्ट केलं. त्यानंतर सब फॅकल्टीमध्ये क्लिक केल्यानंतर आता सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, आर्किटेक्चर असं त्या ठिकाणी फॅकल्टी तुम्हाला दिसणार आहे. तर सायन्समधले ओई सिलेक्ट करण्यासाठी सब फॅकल्टी म्हणून काय करायचं आहे, तुम्ही सायन्सेसला क्लिक करायचं आहे. सायन्सेसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता कोर्स त्या ठिकाणी सिलेक्ट करायचा. आता यामध्ये बरेच कोर्स आपल्याला दिसतील. BSc हॉस्पिटॅलिटी, BSc कम्प्युटर सायन्स, BSc रेग्युलर, BSc बायोटेक, BSc ॲनिमेशन, BCA सायन्स, BSc कम्प्युटर ॲप्लिकेशन, BSc त्यानंतर सायबर अँड डिजिटल सायन्स. आता ज्या विद्यार्थिनींचा त्या ठिकाणी प्युअर सायन्स मधला ओई असेल अशा विद्यार्थिनींनी BSc रेग्युलर 2024 क्रेडिट पॅटर्न सिलेक्ट करायचं आहे. आणि ज्या विद्यार्थिनींचा त्या ठिकाणी कम्प्युटर सायन्सचा ओई असेल अशा विद्यार्थिनींनी BSc कम्प्युटर सायन्स 2024 क्रेडिट पॅटर्न हा सिलेक्ट करायचा आहे. तर आपण या ठिकाणी सिलेक्ट केला BSc रेग्युलर 2024 क्रेडिट पॅटर्न. त्यानंतर ओईची लिस्ट, आता सायन्समध्ये अवेलेबल असणारे सर्व ओई त्याचे कोड नंबर या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे. तुमचा जो ओई असेल त्याचा कोड नंबर व्यवस्थित बघा, त्याचं नाव त्या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही चेक करा. ओके. तर या ठिकाणी आपण ओई बघितले. आता या विद्यार्थिनीचा जो ओई आहे तो ह्युमॅनिटीजचा आहे म्हणून आपण या ठिकाणी सिलेक्ट केलं ह्युमॅनिटीज. सब फॅकल्टी आर्ट्स, फाईन आर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स. त्यानंतर आपण सिलेक्ट केला कोर्स बॅचलर ऑफ आर्ट्स 2024 क्रेडिट पॅटर्न आणि ओई आपण सिलेक्ट केलेला आहे OEH101 MAR, व्यक्तिमत्व विकास आणि भाषा. सर्व खात्री झाल्यानंतरच तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचे फी डिटेल्स तुम्हाला दिसणार आहे. तर तुमची टोटल फी म्हणजे रेग्युलर FY BCom रेग्युलर विद्यार्थ्यांची फी त्या ठिकाणी आहे टोटल 860, ज्यामध्ये फॉर्म फी 40 रुपीज, एक्झाम फी 410, कॅप फी 105, स्टेटमेंट ऑफ मार्क्स फी 105, पासिंग सर्टिफिकेट फी 0, इंटरनल मार्क फी 200 आणि इतर सर्व फी 0 अशी टोटल आहे 860. ओके. त्यानंतर तुम्ही स्क्रॉल डाऊन करा. त्या ठिकाणी चेक पॉईंट फॉर स्टुडंट दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही हे सर्व चेक पॉईंट त्या ठिकाणी व्हेरीफाय केलेत ना याची तुम्ही खात्री करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही प्रिव्ह्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कशावर क्लिक करायचं आहे, प्रिव्ह्यू या ऑप्शनवर. प्रिव्ह्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे तुमचे सर्व विषय 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अँड 8 हे 8ही विषय आणि 8ही विषयाला इंटरनलला Y, एक्सटर्नलला थेरीला Y दिसतो आहे का, Y म्हणजे यस आणि N म्हणजे नो.
तरी इंटरनल आणि एक्सटर्नल अंडर प्रत्येक विषयाला वाय दिसत आहे ना, ही सर्व विद्यार्थिनींनी खात्री करून घ्यायची. ओके, या ठिकाणी आपल्या सर्व विषयांतर्गत इंटरनल एक्सटर्नलला वाय दिसत आहेत, म्हणजे आपला फॉर्म बरोबर आहे. आणि त्यानंतर तुम्ही क्लिक करायचं आहे प्रोसीड या टॅबवर. प्रोसीड या टॅबवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चेकबॉक्सला चेक करायचं आहे, आय हॅव रीड ऑल चेक पॉइंट्स अँड प्रिव्ह्यूड माय एक्झाम फॉर्म, आय एम सोलली रिस्पॉन्सिबल फॉर द इन्फॉर्मेशन गिव्हन बाय मी. ओके, आणि त्यानंतर कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे. कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचा प्रिंट प्रिव्ह्यू तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी तुमचा डॅशबोर्ड अपियर होईल. डॅशबोर्डवरती तुमचं प्रिंट प्रिव्ह्यू नावाचं ऑप्शन असेल, तर त्यावर तुम्ही क्लिक करा आणि अशा पद्धतीने तुमच्या फॉर्मचा प्रिंट प्रिव्ह्यू त्या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. हा डाउनलोड झालेल्या प्रिंट प्रिव्ह्यूची तुम्ही प्रिंट घ्यायची आहे. प्रिंट घेतल्यानंतर प्रिंटच्या शेजारीच त्या ठिकाणी तुम्हाला पे ऑनलाईनचा ऑप्शन दिसणार आहे. प्रिंटच्या शेजारी, प्रिंट प्रिव्ह्यूच्या शेजारी पे ऑनलाईनचं ऑप्शन असेल. त्यानंतर तुम्ही पे ऑनलाईनच्या ऑप्शनवर जाण्यापूर्वी तुम्ही काय करायचं आहे, हा जो काही प्रिंट प्रिव्ह्यू घेतलेला आहे या फॉर्मची प्रिंट तुम्ही घ्यायची आहे. तुमचे जे संबंधित शिक्षक असतील चेकिंगसाठी, तर त्या शिक्षकांकडनं हा फॉर्म तुम्ही चेक करून घ्यायचा आहे. शिक्षकांकडनं फॉर्म चेक करून त्या संबंधित शिक्षकाची सही त्या ठिकाणी घेऊन तुम्ही ऑफिसमध्ये हा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आणि हा फॉर्म तुम्ही काय करायचा आहे, त्या ठिकाणी ऑफिसकडनं इनवर्ड करून घ्यायचा आहे. ओके, फॉर्म इनवर्ड झाल्यानंतर परत तुम्ही तुमच्या SPS अकाउंटला लॉग इन करायचं आहे. आणि SPS अकाउंटला लॉग इन केल्यानंतर तुमचा डॅशबोर्ड त्या ठिकाणी ओपन होईल. आणि डॅशबोर्डवर तुम्ही त्या ठिकाणी एक्झाम फॉर्मवर क्लिक करायचं आहे. एक्झाम फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुमच्या फॉर्मचं स्टेटस त्या ठिकाणी कंप्लीट म्हणून दिसणार आहे आणि तुमचा फॉर्म इनवर्डेड झालेला आहे असं सुद्धा दिसणार आहे. आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला पे ऑनलाईनची एक लिंक ब्लू कलरमध्ये दिसणार आहे. आणि मग तुम्ही या लिंकवर क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पेमेंट सिस्टमची विंडो या पद्धतीने ओपन होणार आहे. त्या ठिकाणी तुमचा फॉर्मचा ऍप्लिकेशन नंबर, चलन नंबर, तुम्हाला किती अमाऊंट पे करायची आहे, तुमचं पूर्ण नाव, तुमचा मेल ID आणि तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर सर्व त्या ठिकाणी दिसणार आहे. आणि त्या ठिकाणी सिलेक्ट पेमेंट गेटवेच्या ठिकाणी 2 ऑप्शन तुम्हाला दिसतील, बँक ऑफ महाराष्ट्र आणि ॲक्सिस बँक. ओके, त्याचप्रमाणे त्याच पेजवर काही IMP नोट्स दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने काय म्हटलंय, डू नॉट अटेम्प्ट युअर ट्रान्झॅक्शन सेकंड टाइम इफ यू हॅव ऑलरेडी अटेम्प्टेड. म्हणजे तुम्ही जर ट्रान्झॅक्शन एकदा केलेली असेल तर दुसऱ्यादा ट्रान्झॅक्शन करू नका. प्लीज चेक इफ अमाऊंट इज डेबिटेड फ्रॉम युअर बँक अकाउंट. खात्री करून घ्या की तुमच्या बँक अकाउंटमधनं अमाऊंट डेबिट झाली. इफ अमाऊंट इज डेबिटेड अँड नॉट अपडेटेड इन युनिव्हर्सिटी वेबसाईट देन प्लीज मेल और कॉन्टॅक्ट टू आवर रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट ऑर सेक्शन. तुमच्या खात्यातनं पैसे कट झाले, पण त्या ठिकाणी जर युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर ते त्या ठिकाणी अपडेट झालेले नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी विद्यापीठाशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला एक मेल ID प्रोव्हाइड केलेला आहे, ऑनलाईन पेमेंट _support@unipune.ac.in. समजा पैसे डिडक्ट झाले परंतु ट्रान्झॅक्शन अपडेट झाले नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही या मेल ID वरती मेल करायचा आहे, ज्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, तुमचं रजिस्टर नंबर, तुमचा चलन नंबर, तुमचा ॲप्लिकेशन ID आणि तुमचा इश्यू काय आहे त्याचं ब्रीफ डिस्क्रिप्शन तुम्ही मेन्शन करून तुम्ही या मेलला त्या ठिकाणी सेंड करू शकता. तुमचा इश्यू त्या ठिकाणी सॉल्व्ह केला जाईल. ओके, तर आपण मग आता या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करणार आहोत. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी या दोघांपैकी म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र किंवा ॲक्सिस बँक या दोघांपैकी कुठला तरी एक गेटवे तुम्ही सिलेक्ट करा. या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेला आहे बँक ऑफ महाराष्ट्राचा गेटवे. आणि त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंटचे विविध ऑप्शन आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग, EMI असे सर्व ऑप्शन त्या ठिकाणी दिसत आहेत. आता यापैकी जर सिम्पल ऑप्शन म्हटलं दॅट इज व्हॉट UPI. तर आपण या ठिकाणी UPI सिलेक्ट केलं. UPI सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी स्कॅनरचा ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे. त्याच्यावर तुम्ही व्ह्यू स्कॅनरवर क्लिक करायचं आहे. व्ह्यू स्कॅनरवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा स्कॅनर तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी ओपन होईल, जो 14 मिनिटासाठी व्हॅलिड असणार आहे. तुमचं कुठलंही ॲप म्हणजे फोनपे, गुगल पे, अमेझॉन पे
भीम UPI त्या ठिकाणी ओपन करा. हा स्कॅन कोड त्या ठिकाणी स्कॅन करा. कोड स्कॅन केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरनं पेमेंट करा. पेमेंट केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे प्रोसेसिंग ट्रान्झॅक्शन. प्लीज डू नॉट रिफ्रेश ऑर क्लोज युअर ब्राउझर. तुमची ट्रान्झॅक्शन प्रोसेस होते. तुमचा ब्राउझर क्लोज करू नका, रिफ्रेश करू नका. आणि ट्रान्झॅक्शन कंप्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या विंडोवर ॲपियर होणार आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमचं कोर्स नेम, ॲप्लिकेशन स्टेटस दिसेल कंप्लीट, इन्व्हर्स स्टेटस दिसेल इन्व्हर्टेड, चलन स्टेटस दिसेल पेड. आपली फी त्या ठिकाणी पेड झालेली आहे. आणि मग तुम्ही या ठिकाणी तुमची पेमेंटची रिसिट आहे आणि तुमचा फॉर्म या ठिकाणी प्रिंट या ऑप्शनवर क्लिक करून डाउनलोड करू शकता. त्याची प्रिंट देखील घेऊ शकता. प्रिंट या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की अशा पद्धतीने तुमचा एक्झाम फॉर्म डाउनलोड होणार आहे. त्यामध्ये तुमचा सब्जेक्ट दिसतील, त्यानंतर दुसऱ्या पेजवर तुमचं फी डिटेल दिसेल आणि तिसऱ्या पेजवर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे त्याची रिसिप्ट या ठिकाणी दिसणार आहे. तर याचं प्रिंटआउट घेऊन फॉर्म हा तुमच्याकडेच ठेवा आणि त्यानंतर पेमेंट रिसिप्ट जी आहे ती पेमेंट रिसिप्ट ओके सबमिट करायची आहे ऑफिसकडे. ओके, तर अशा पद्धतीने ही पेमेंट रिसिप्ट तुम्ही ऑफिसकडे त्या ठिकाणी सबमिट करणार आहात. आणि ही पेमेंट रिसिप्ट जनरेट झाल्यानंतर या ठिकाणी तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. तर अशा पद्धतीने FY BCom NEP सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक्झाम फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरावयाचा आहे. मी नक्की आशा व्यक्त करतो की जी काही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे ती संपूर्ण माहिती नक्कीच फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला उपयोगी असेल. या पद्धतीने फॉर्म भरला कुठल्याही प्रकारची चूक त्या ठिकाणी फॉर्म भरताना होणार नाही. असे आणखीन व्हिडिओ बघण्यासाठी कृपया माझे यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटच्या एज्युकेशन हब सबस्क्राईब करा. हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. त्याचप्रकारे आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. धन्यवाद.